कल्याण डोंबिवली में रास्तों पर पड़े गड्ढों को लेकर दोनों शिवसेना आक्रामक, आयुक्त से की कार्रवाई की मांग। आज शिवसेना ठाकरे गुट के शहर प्रमुख सचिन बासरे केडीएमसी मुख्यालय में आयुक्त अभिनव गोयल से मुलाकात करने आए थे। उन्होंने कल्याण डोंबिवली परिसर की सभी सड़कों और रास्तों पर पड़े गड्ढों को गणेश उत्सव से पहले भरने की मांग की। बता दें कि बारिश की वजह से हर तरफ रास्तों पर गड्ढे ही गड्ढे पड़े हैं, क्योंकि ठेकेदार ईमानदारी से काम नहीं करते और महापालिका के अधिकारियों का उन पर कोई नियंत्रण नहीं है। दोषी अधिकारियों और ठेकेदारों पर सख्त कार्रवाई करने की मांग शिवसेना ठाकरे गुट के शहर प्रमुख सचिन बासरे ने। इसी मुद्दे को लेकर शिवसेना शिंदे गुट के रवि पाटिल ने भी शहर के रास्तों पर पड़े गड्ढों को त्योहारों से पहले भरने की मांग करते हुए दोषी ठेकेदारों को ब्लैकलिस्ट करने की भी मांग की। बता दें कि यह समस्या कोई नई नहीं है, हर साल ऐसा ही होता है। महापालिका द्वारा बारिश से पहले बारिश में और बारिश के बाद रास्तों के गड्ढे भरने का टेंडर देती है, मगर महापालिका के भ्रष्ट अधिकारियों की मिलीभगत से ठेकेदार ईमानदारी से काम नहीं करते, क्योंकि उन्हें अधिकारियों को मोटी रक्कम देना पड़ती है। आत्ताच आम्ही आयुक्तांची भेट घेण्यासाठी वेळ मागितलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव आणि आपले रक्षाबंधन अनेक सण गोपाळकाला येत आहेत। या अनुषंगाने शहरामध्ये जे काही खड्डे पडलेले दरवर्षी टेंडर काढले जातात, खड्डे भरले जातात, परत पुन्हा खड्डे ते उखडले जातात। तर जे ठेकेदार याला जबाबदार आहे त्या ठेकेदारांचं बिल थांबवावं, त्याला काळ्या यादीत टाकावं, पुन्हा त्यांना कुठलंही काम महापालिकेत मिळू नये अशा प्रकारची मागणी आम्ही आयुक्तांकडे करणार आहे आणि अधिकाऱ्यांनी याच्यावर पूर्णपणे लक्ष दिलं गेलं पाहिजे। शेवटी रस्त्यावर उतरल्याशिवाय कुठलंही काम दर्जेदार काम होणार नाही। ठेकेदाराच्या भरोश्यावर तुम्ही काम करू नका हीच मागणी करणार आहे। एवढंच आता सांगणार गणेशोत्सव दरवर्षी येत असतो आणि महापालिका प्रशासनाला याची सर्व कल्पना असते की गणेशोत्सव कधी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा दरवर्षी यांची निविदा प्रक्रिया झालेली नसते किंवा डांबरचे प्लॅन्ट बंद आहेत, हीच उत्तरं ऐकायला लागतात। तर आमचं याच्यावर असं म्हणणं आहे की महापालिका प्रशासनाने एक टाईम बाउंड प्रोग्राम बनवावा की कल्याणकरांनी किती वर्ष खड्ड्यामधनं जायचं आणि आज जर एवढा निधी आपल्याला MMRDच्या माध्यमातून PWDच्या माध्यमातून नगरविकास खात्यातून येत असेल तर मला वाटतं प्रशासन कुठेतरी कमी पडतं की याची अंमलबजावणी ते योग्यरित्या करू शकत नाही। इव्हन जे गणपती रूट आहेत ते तर त्यांनी बनवले पाहिजेत की येता जाता गणपती सुखद गेले पाहिजेत, एवढीच आमची अपेक्षा आहे। पण माझं तुमच्या माध्यमातून आयुक्तांना आव्हान आहे की कुठेतरी आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरावं, एक टाईम बाउंड प्रोग्राम ठरवावा आणि त्याची अंमलबजावणी होते की नाही बघावं। कारण आजपर्यंत काय होतं की इथं अनेक लोकांना निलंबित केलं गेलं किंवा नोटीस काढली जाते, पण कुठल्याही इंजिनियरला किंवा उच्चपद अधिकाऱ्याला या रस्त्यांच्या कामाबाबत आजपर्यंत निलंबित किंवा बडतर्फ केलेलं नाही आहे। त्यामुळे आयुक्तांनी ही कामगिरी जर पार पाडली ना तर सगळेजण नीट कामाला लागतील आणि येणारा गणेशोत्सव हा कल्याणकरांसाठी सुखाचा जाईल।